सिद्धी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण बघूया गोड शिरा। गोड शिरा हा सगळ्यांनाच खूप आवडतो, छोटे असो किंवा मोठे, सगळेजणच हा शिरा नाश्त्यासाठी आवडीने खातात। चला तर आपण आता रेसिपी बघूया। वाटी रवा, 1 वाटी साखर, साखर आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, अर्धी वाटी घी, थोडे मनुका, थोडे ड्रायफ्रुट्स आणि ही आपण जायफळ आणि वेलचीची पावडर करून घेतलेली आहे। आपला आता भांडा गरम झालेला आहे, त्याच्यात आता आपण अर्धी वाटी घी टाकून घेऊया। घी छान गरम झाली, त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया। थोडं लालसर होईपर्यंत छान ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये भाजून घेऊ। बघा कसे छान तुपात छान आपले ड्रायफ्रूट फ्राय होत आहेत। आता हे लालसर झाले आहेत, आपण आता गॅस स्लो करून त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता गरम घी मध्ये आपण 1 वाटी रवा छान भाजून घेऊया। रवा छान आपल्याला मंद गॅसवर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। रवा बघा आपण मंद आचेवरती 10 मिनिटं किती छान घी मध्ये भाजून घेतलेला आहे। आता आपण 1 कप रवा घेतलेला आहे आणि 3 वाटी पाणी उकळून घेतलेलं आहे। ते आता आपण स्लो गॅसवरती थोडं थोडं रव्यामध्ये ॲड करूया। पाणी सगळं एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडं टाकून रवा चांगला गुठळी होऊ द्यायची नाही, चांगला सुट्ट ठेवायचा आहे, हलवून घ्यायचं आहे सारखं। फास्ट गॅस ठेवून आपल्याला 1 मिनिट छान मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं टाकायचं, एकदम सगळं टाकायचं नाही। तर आपण गॅस स्लो करून 1 मिनिट झाकून ठेवूया। तर आपला 1 मिनिट झालेला आहे। हा कसा रवा मस्त सुटसुटीत मोकळा झालेला आहे। आपण परत चांगला हलवून घेऊ। आता आपण त्याच्यात थोडी थोडी साखर ॲड करू। साखर आपण सगळी एकदम टाकायची नाही आहे, आपल्याला जितका गोड पाहिजे तितकी आपण थोडी थोडी टाकून रवा मिक्स करून घेऊया। आपण आता रवा 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया। तर 1 मिनिट झालं आहे, बघू शकतो आपण साखर किती मस्त रव्यामध्ये विरघळली आहे, ते छान त्याला टेक्स्चर आलं। आता आपण त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊ, परत आपण त्यांना मिक्स करूया। आता आपण त्याच्यात वेलची पूड टाकूया 1 चमचा। त्याला परत आपण मिक्स करून घेऊ आणि 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया।
आता 1 मिनिट झालंय. आपला रवा बघा शिरा किती मस्त झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि शिरा सर्व करू.